नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ही सिरीज आहे नेटसेटच्या संदर्भात. नेटसेट पेपर 1 युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूड यामधील प्रबंध आणि शोधनिबंध लेखन अर्थात थेसिस आणि आर्टिकल रायटिंग या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण संकल्पना समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये यावर आधारित 3 बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत, जेणेकरून आपली संकल्पना अधिक जास्त शार्प होईल. या सिरीजमधील अन्य व्हिडिओसुद्धा या चॅनलमध्ये आपण ते जरूर बघा. तेही आपल्याला नेटसेटच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील आणि आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया, ज्यामध्ये आपण प्रबंध आणि शोधनिबंध लेखन ही संकल्पना समजून घेऊया. तर ह्या 2 वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. प्रबंध जो असतो तो पदवीसाठी म्हणजे उदाहरणार्थ PhD साठी विद्यापीठात सादर केला जातो आणि शोधनिबंध आहे तो एखाद्या वैज्ञानिक जर्नलमध्ये किंवा मासिकामध्ये प्रकाशित केला जातो. तर हे 2 वेगळे भाग आहेत. हा एक दीर्घकालीन संशोधनाचा भाग असतो आणि हा लघुकालीन संशोधनाचा भाग असतो. प्रबंधाचे मूलभूत स्वरूप, या प्रबंधाची रचना कशी असते. थेसिस हा शब्द आपला जास्त परिचयाचा असेल. थेसिसची रचना कशी असते तर याच्यामध्ये प्रामुख्याने 3 भाग आहेत: प्रारंभिक भाग, मुख्य भाग आणि अंतिम भाग. प्रारंभिक भाग जो असतो त्यामध्ये शीर्षक आहे, नंतर घोषणापत्र आहे. घोषणापत्र हे स्वतः उमेदवाराचं असतं. प्रमाणपत्र हे मार्गदर्शक म्हणजे गाईड देतात. त्यानंतर ऋणनिर्देश हे सुद्धा विद्यार्थी लिहित असतो. त्यामध्ये या संशोधनामध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं त्यांचं ऋणनिर्देश या ठिकाणी करायचं असतं. अनुक्रमणिकामध्ये टेबल ऑफ कॉन्टेंट असतं, कोणत्या चॅप्टरचा पेज नंबर किती आहे, टेबल्स आणि फिगर्स आणि कॉन्टेंट याचे नंबर्स इथे दिलेले असतात. नंतर गोषवारा याचा समावेश काही ठिकाणी असतो, काही ठिकाणी हा नसतो. आणि याच्यानंतर मुख्य भाग जो असतो तो त्यामध्ये प्रामुख्याने 5 चॅप्टर्स असतात. काही विद्यापीठात 7 सुद्धा असतील, पण सामान्यतः याच्यामध्ये मुख्य भाग जो असतो तो पहिला प्रस्तावनेचा असतो, ज्याच्यामध्ये विषयाची ओळख करून दिली जाते आणि जी तांत्रिक बाजू असतात संशोधनाचे म्हणजे उद्दिष्टे असतील, परिकल्पना, संशोधनाची साधने, मर्यादा, परिमर्यादा, ज्ञादर्शन कसे केलेले आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं प्रस्तावना ओळख पहिल्या प्रकरणात असते. साहित्याचा आढावा म्हणजे लिटरेचर रिव्ह्यूज असतो. यामध्ये संशोधनशी झालेल्या पूर्व संशोधनाचा आढावा लिहिलेला असतो. त्यामध्ये काही शोधनिबंध असतील, PhDचे संशोधन असतील, काही अन्य लेख असतील, अन्य पुस्तकं असतील, त्यांच्या आढाव्याच्या आधारे आपल्या संशोधनाची त्याची तुलना केली जाते. त्यानंतर संशोधन पद्धती स्पष्ट करणारं एक चॅप्टर असतं, ज्यामध्ये जी सगळी तांत्रिक बाजू असते संशोधनाची ती स्पष्ट केलेली असते, सविस्तर स्पष्ट केलेली असते की कार्यपद्धती काय आहेत, याच्या उद्दिष्टानुसार जी कार्यपद्धती ती कशा पद्धतीने केलेली आहे आणि संशोधन हे कशा पद्धतीने व्हॅलिड आहे हे सांगण्याचं काम हे संशोधन पद्धतीच्या प्रकरणात केलेले असते. आणि त्यानंतर निष्कर्ष आणि विश्लेषणासाठी डेटा ॲनालिसिसचं एक चॅप्टर असतं, ज्यामध्ये जमा झालेला जो डेटा आहे तो डेटा क्वालिटेटिव्ह असेल, क्वांटिटेटिव्ह असेल, तो गोळा झालेला डेटा कशा पद्धतीने त्याचा अन्वयार्थ लावलेला आहे, कोणतं संख्याशास्त्र वापरलं आहे, नाही वापरलेलं आहे, त्या संदर्भातलं विश्लेषण असतं. आणि त्यानंतर आलेले जे निष्कर्ष असते त्याच्या चर्चा, आलेले जे निष्कर्ष ते किती महत्त्वाचे आणि लागू आहेत आजच्या परिस्थितीमध्ये त्याची चर्चा केली जाते. आणि शेवटी निष्कर्षानंतर शिफारसी केल्या जातात, त्यामध्ये पुढील संशोधनाच्या दिशा केलेल्या असतात. याशिवाय ह्या संशोधनाच्या आधारे कोणत्या व्यवस्थेमध्ये काय बदल करायचा याची चर्चा या प्रकरणात केलेली असते. आणि नंतरचा जो भाग असतो तो अंतिम भागमध्ये संदर्भ सूची असतात. काही ठिकाणी संदर्भ ग्रंथसूची म्हणतात, काही ठिकाणी संदर्भ सूची म्हणतात. संदर्भ सूची म्हणजे रेफरन्सेस, संदर्भ ग्रंथसूची म्हणजे बिब्लिओग्राफी. आणि परिशिष्ट असतं, ज्या ज्या गोष्टींचा समावेश या मुख्य प्रकरणात करता आले नाही किंवा जिथे त्याची लांबी वाढू शकेल यामुळे ती अशी माहिती ही सगळी अपेंडिक्समध्ये केलेली असते. असे हे थेसिसचे प्रामुख्याने 3 भाग असतात. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर नेटसेटमध्ये प्रश्न येऊ शकतात आणि ज्यामध्ये थोडा आपला कन्फ्युजन होऊ शकतं, सायटेशन, रेफरन्सेस आणि बिब्लिओग्राफी हे 3 जे गोष्टी ते बऱ्याचदा आंतर पद्धतीने एकमेकांच्या बदल पद्धतीने वापरले जातात. तर त्यामध्ये घोटाळा होऊ शकतो. म्हणून बघा, सायटेशन म्हणजे काय असतं की अंतर्गत संदर्भ, मजकुराच्या आत एखाद्या वाक्यासोबत कंसात किंवा तळटीपेत दिलेले तिथे लेखकाचं नाव लिहायचं असतं. म्हणजे सायटेशन एखादं कोट आपण घेतलं एखाद्या संशोधनामधून किंवा शोधनिबंधामधून, आपण जशीची तशी माहिती घेतली असेल तर ती माहिती घ्यायची, त्याला ती जशीच्या तशी घेणं याला सायटेशन म्हणतात. या पद्धतीला ते आपण सायटेशन घेतलेलं असतं आणि त्या सायटेशनचा संदर्भ देणं हा संदर्भ सूचीमध्ये येतो.
म्हणजे सायटेशनचा संदर्भ आपल्याला देण्यासाठी रेफरन्स ही पद्धत आहे. या संशोधनात प्रत्यक्ष वापरलेली यादी ही सायटेशन केलेल्या सर्व स्रोतांनी प्रबंधाच्या शेवटी दिलेली असते आणि जी सायटेशन असेल तिथल्या तिथे त्या वाक्याच्या मागेच कंसात दिलेलं असेल किंवा तळटीपमध्ये दिलेलं असेल त्या ठिकाणी ते सायटेशन झालं. संदर्भामध्ये प्रत्यक्ष प्रकरणांमध्ये जिथे इथे केले त्यांना क्रमांक द्यायचे आणि ते क्रमांक मागे शेवटी प्रबंधाच्या शेवटी दिलेले असतात. त्या क्रमांकानुसार कोणता संदर्भ आहे तो. आणि बिब्लिओग्राफी, ज्याला संदर्भ ग्रंथसूची म्हणतात, आपण संशोधनादरम्यान वाचलेली सर्व पुस्तकं मग ती थेट सायटेशनसाठी वापरली असत का नसत त्यांची एकत्रित विस्तृत यादी. म्हणजे जसं एखाद्या विशिष्ट संशोधन पद्धती समजून घेण्यासाठी आपण एखादं संशोधन पद्धतीचं पुस्तक वाचलं पण त्यातून आपण कोणताही आशय घेतलेला नाही, जसाचा तसा कॉपी पेस्ट केलेला नाही किंवा जसेच जसं वाक्य घेतलेलं नाही, असे जे पुस्तकं असतील त्यांना संदर्भ ग्रंथसूचीमध्ये अर्थात बिब्लिओग्राफीमध्ये टाकायचं असतं. हे 3 वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, हे समजून घ्या, म्हणजे याच्यावर प्रश्न आला तर आपला गोंधळ होणार नाही. सायटेशनच्या ज्या पद्धती असतात, रेफरेशनच्या ज्या पद्धती असतात, त्या प्रमुख संदर्भ शैली ह्या प्रामुख्याने 3 आहे. याच्यामध्ये असं खालील 3 संदर्भ लिहिण्याची पद्धत आहे. कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे, हे संदर्भ लिहिण्याची पद्धत एवढ्याकरताच माहिती असली पाहिजे संशोधकांना की संदर्भ जे दिले ते कशा पद्धतीने शोधून काढायचे, कशा पद्धतीने त्याचा संदर्भ हा आशयाशी लावायचा, यासाठी ही पद्धती माहिती असणं गरजेचं आहे. 3 आहे. APA स्टाईल आहे, MLA स्टाईल आहे आणि शिकागो स्टाईल आहे. APA स्टाईल जी आहे, ह्या APA म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, ही जी संस्था आहे अमेरिकेतली, त्यांची ती स्टाईल आहे, त्यांनी केलेली आहे. कशा पद्धतीने संदर्भ लिहायचं, त्याचा जो क्रम असतो, नाव असेल, पुस्तकाचं नाव असेल, वर्ष असेल, कसं लिहायचं त्याच्या संदर्भातलं असेल. तर सामाजिक शास्त्रे, शिक्षण आणि मानसशास्त्र या विषयामध्ये APA स्टाईलने लिहिले जातात. यामध्ये ऑथर असतं, डेट असते. MLA स्टाईल आहे, त्याला मॉडर्न लँग्वेज असोसिएशन जी संस्था आहे त्यांच्यामार्फत जी फॉलो केली जाते, त्यांनी जी सुचवलेली आहे ती MLA स्टाईल. ती मानवी विद्या म्हणजे ह्युमॅनिटीज आहे, लँग्वेजेस आहे, साहित्य, लिटरेचर आणि आर्ट्समध्ये ती वापरली जाते. त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने लिहिलं जातं, ऑथरचं नाव आणि पेज नंबर अशा पद्धतीने ते सायटेशन केलं जातं जिथे आशय असेल त्यामध्ये. शिकागो स्टाईल आहे, शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल्स आहे. त्यामध्ये ही जी प्रामुख्याने इतिहास, वाणिज्य आणि ललित कला यामध्ये प्रामुख्याने ही पद्धती वापरली जाते. त्या ठिकाणी तळटीपा दिल्या जातात किंवा ऑथरचं नाव आणि कंसात तारीख देण्याची पद्धत आहे. तर असं प्रामुख्याने जेव्हा आशयामध्ये सायटेशन करायचं असतं, प्रत्यक्षात संदर्भ जे कोट असतात, त्या कोट कोणत्या पुस्तकातून, कोणत्या लेखकाचे, कोणत्या संशोधकाने घेतले ते लिहिण्याच्या संदर्भातल्या ह्या पद्धती आहेत. यानंतर दुसरं आहे शोधनिबंध लेखन. याची संकल्पना समजून घेऊया. शोधनिबंध हे प्रामुख्याने वैज्ञानिक आणि सामाजिक संशोधनामध्ये वापरले जातात. हा एक संक्षिप्त असतो, जेणेकरून आटोप साधारणतः 2000-3000 शब्दांपर्यंत असतं. आणि हे जे संशोधन असतं, हे शोधनिबंध हे एखाद्या विशिष्ट संशोधन समस्येवर आधारित असतं, संक्षिप्त असतं, वस्तुनिष्ठ असतं आणि पुनरावलोकन केलेलं असतं. म्हणजे ज्या जर्नलकडे पाठवायचे, जर्नलशी संबंधित जे एक्सपर्ट्स असतात ते एक्सपर्ट्स हे त्याचं पुनरावलोकन करत असतात आणि ते संशोधन प्रकाशित करायचं का नाही याच्याविषयीचा निर्णय देत असतात. याचा सुद्धा एक टेंटेटिव्ह आराखडा आहे, प्रमाणित आकृतिबंध, त्याला IMRAD मॉडेल म्हणतात. बहुतांश वैज्ञानिक आणि सामाजिक संशोधनांमध्ये IMRAD हे आंतरराष्ट्रीय मानकाचा वापर केला जातो. याचा फुल फॉर्म आहे, I म्हणजे इंट्रोडक्शन आहे, M म्हणजे मेथड्स आहे, R म्हणजे रिझल्ट्स आहे, A म्हणजे अँड डिस्कशन आहे. जो संशोधन प्रबंध लिहिला जाईल तो ह्या पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये हे 5 पद्धतीचे आशयखंड असले पाहिजे. याला आपण प्रकरण नाही म्हणू शकत, पण असे मुद्दे असले पाहिजेत, ह्या क्रमाने असले पाहिजेत आणि त्याचा तपशीलवार आशय यामध्ये मांडला पाहिजे. आता याच्यामध्ये लिहित असताना ह्या क्रमाचे आणखी फोड करून आपण मुख्य घटक बघू शकतो आणि त्यांचा क्रम आपण या ठिकाणी बघू शकतो. शोधनिबंधामध्ये पहिलं महत्त्वाचं असतं शीर्षक आणि लेखकाची माहिती, हा असतो घटक क्रमांक. याच्यामुळे शीर्षक जे आहे संशोधनाचं, कारण हे सामान्य वाचकांसाठी उपलब्ध होणार असतं, एखाद्या मासिकामध्ये, ऑनलाईन जर्नलमध्ये पब्लिश होत असतं, तर त्याचा शीर्षक हे संक्षिप्त असावं पण अचूक असावं आणि स्पष्ट असावं, जेणेकरून हे संशोधन वाचावं किंवा न वाचावं हे वाचकाला पटकन डिसिजन याचं घेता यावं. यानंतर संशोधनाचा मुख्य गाभा दर्शवणारं ते असावं.
यानंतर इथे लेखकाची माहिती ज्यांनी लिहिलेलं आहे त्या लेखकाचं नाव, त्यांचं पद, कुठे कार्यरत आहेत, त्यांचं नाव, स्वतः त्यांची पदवी जर काही PhD आहे नाही आहेत, नंतर असिस्टंट प्रोफेसर आहे, असोसिएट आहे किंवा रिसर्च स्कॉलर आहे, ते लेखकाची माहिती या ठिकाणी लिहिलेली असली पाहिजे. संशोधन सारांश आणि मुख्य शब्द हा दुसरा घटक असतो, ज्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट असतो. ॲब्स्ट्रॅक्ट साधारणतः 250 शब्दांपर्यंतचा असतो. तो त्यामध्ये जी पूर्ण शोध निबंधाचा सारांश त्यात दिलेला असतो आणि त्याच्या खाली 3 ते 5 मुख्य शब्द दिलेले असतात. कोणत्याही जर्नलकडे पाठवताना जर्नल असेल, कॉन्फरन्स असेल, त्या शोध निबंधाच्या संदर्भात त्यांनी गाईडलाईन दिलेल्या असतात. त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे ही मर्यादा ठरत असते. यानंतर प्रत्यक्ष शोध निबंध लिहिताना प्रस्तावना असते. त्यामध्ये सुरुवातीला विषयाची मांडणी आणि लिटरेचर रिव्ह्यू काय केलेलं आहे, म्हणजे या संदर्भात असे झालेले यापूर्वीचे संशोधन कोणकोणते, त्यांच्या संदर्भात किंवा या संदर्भात समस्येसंदर्भात शासनातर्फे किंवा विविध प्रथित यश अशा संस्थांतर्फे केलेले जे अहवाल असतील त्यांचा संदर्भ या ठिकाणी घेता येतो. संशोधनाचा इथे मुख्यतः उद्देश मांडला जातो आणि याच प्रकरणामध्ये उद्दिष्टे लिहिलेली असतात. नंतर मर्यादा असतात, परिमर्यादा असतात, व्याप्ती असते. नंतर संशोधनाचं साधन कोणतं वापरलेलं आहे आणि संख्याशास्त्र कोणतं वापरलेलं आहे किंवा वापरलेलं नाही आहे याच्या संदर्भातले मुख्यतः तांत्रिक भाग हा प्रस्तावनेमध्ये दिला जातो. त्यानंतर संशोधन पद्धतीमध्ये हा तांत्रिक भाग असतो, ज्यामध्ये पॉप्युलेशन काय आहे, नमुना कशा पद्धतीने निवडला गेला, त्यांना माहिती संकलनाचे साधन विकसित कसे केले, माहिती गोळा कशी केली आणि कुणाकडून केली या संदर्भातली माहिती ही संशोधन पद्धतीमध्ये असते. 5वा निष्कर्ष असतो. शोधनिबंधामध्ये जे सांख्यिकीय किंवा गुणात्मक विश्लेषण असेल त्याचे तक्ते, चार्ट्स, टेबल्स याच्या स्वरूपात ते मांडलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो चर्चा आणि मर्यादा. आपण जो संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाची तुलना या आधीच्या सिद्धांतांशी, निष्कर्षांशी केलेली जाते, पूर्व संशोधनाशी केलेली जाते आणि हा संशोधन ने काय दिलेलं आहे, नवीन काय आलेलं आहे किंवा कोणती बाजू महत्त्वाची आहे, या संशोधनातून कोणत्या प्रकारे ज्ञानामध्ये योगदान झालेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न संशोधक हे चर्चा आणि मर्यादामध्ये करत असतो. त्यानंतर निष्कर्ष आणि शिफारशी असतात, ज्यामध्ये जो पूर्ण संशोधनाचा थोडक्यामध्ये 1-2 वाक्य किंवा एखाद्या स्टेटमेंटमध्ये पूर्ण संशोधनाचा जो निष्कर्ष आहे तो मांडलेला असतो. म्हणजे जे मॉडेल विकसित केलं आहे उदाहरणार्थ, ते मॉडेल प्रभावी आहे की नाही, तर प्रभावी आहे असं सांगणारं एखाद दुसरं वाक्य किंवा ज्या तुलनेचा विचार केलेला असेल कोणत्याही 2 चलांच्या, त्या चलांच्या तुलनेच्या संदर्भात काय निष्कर्ष आला तो 2 वाक्यात सांगण्याचं काम हे निष्कर्षामध्ये कन्क्लूड करायचं आहे. शेवटी सारांश म्हणजे काय तुमचा, म्हणजे 60 उत्तराची कहाणी थोडक्यात, अशा पद्धतीने हा 2 वाक्यातला निष्कर्ष असतो आणि त्याच्या आधारावर भविष्यातील संशोधनासाठी आवश्यक तेथे शिफारशी या भागात दिल्या जातात. आणि नंतर संदर्भ ग्रंथसूची म्हणजे बिब्लिओग्राफी किंवा संदर्भ सूची किंवा सायटेशन हे MLA किंवा APA किंवा शिकागो यासारख्या प्रमाणित शैलीनुसार दिलेले असतात. आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करूया, ज्यामध्ये आपण यावरील मुद्द्यांवर आधारित 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर सुरुवात करूया. PhD पदवी मिळवण्यासाठी विद्यापीठात सादर केल्या जाणाऱ्या सविस्तर संशोधन दस्तऐवजाला का म्हणतात, त्याला विशेषतः आर्टिकल म्हणतात, थेसिस म्हणतात, गोषवारा म्हणतात का संपादन ग्रंथ म्हणतात, तर त्याला थेसिस असं म्हणतात. हे आपल्याला बहुधा माहितीच असेल सगळ्यांना. जर्नलमध्ये प्रकाशनासाठी पाठवल्या जाणाऱ्या संक्षिप्त संशोधन अहवालाला काय म्हणतात, तर याला शोधनिबंध असं म्हणतात. हे आपण बघितलेलं आहे. खालीलपैकी कोणता भाग हा प्रबंधाच्या प्रारंभिक भागाचा हिस्सा आहे? अनुक्रमणिका, ऋणनिर्देश, संशोधन पद्धती, प्रबंध शीर्षकाचे पान. तर प्रबंधाची रचना यामध्ये स्पष्टीकरण असं आहे की संशोधन पद्धती हा प्रबंधाचा मुख्य गाभा किंवा गाभा प्रकरणांचा भाग असतो, प्रारंभिक पानांचा नाही. प्रबंध किंवा शोधनिबंधाच्या सुरुवातीला असणारा 150 ते 300 शब्दांचा संक्षिप्त सारांश काय म्हणून ओळखला जातो? इंट्रोडक्शन, प्रस्तावना, गोषवारा, परिशिष्ट, तरतीब, तर तो ॲब्स्ट्रॅक्ट म्हणून ओळखला जातो. APA संदर्भ शैली प्रामुख्याने कोणत्या शैक्षणिक क्षेत्रात वापरले जाते? तर APA संदर्भ शैली ही प्रामुख्याने सामाजिक शास्त्र आणि वर्तनात्मक विज्ञानात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. म्हणजे सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र यामध्ये प्रामुख्याने APA पद्धतीने वापरला जातो. MLA संदर्भ शैली प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी वापरली जाते? तर ती प्रामुख्याने MLA जसं मॉडर्न लँग्वेज असोसिएशन आहे, या शैलीचा वापर प्रामुख्याने भाषा, साहित्य आणि कला या विषयांमध्ये केला जातो.
मजकुराच्या आत अंतर्गत संदर्भ देताना म्हणजे इंटेक्स सायटेशन लेखकाचे आडनाव आणि प्रकाशन वर्ष, जसं की स्मिथ हे लेखकाचं आडनाव आहे आणि वर्ष लिहिण्याची पद्धत कोणत्या शैलीमध्ये वापरली जाते, तर ही जी आहे उत्तर बी आहे, ही APA शैलीमध्ये वापरली जाते. अंतर्गत संदर्भ देताना लेखकाचे आडनाव आणि पान क्रमांक, जसे की स्मिथ हे लेखकाचं आडनाव आहे आणि 45 हे पान क्रमांक आहे, हे कोणत्याही स्वल्पविरामाशिवाय लिहिण्याची पद्धत कोणत्यामध्ये आहे, तर उत्तर बी MLA शैलीमध्ये या पद्धतीने लेखन केलं जातं, सायटेशन केलं जातं. इतिहास आणि बिझनेस या विषयांमध्ये तळटीप किंवा पादटिपा म्हणतात किंवा फुटनोट्स आणि शेवटच्या टिपा एंड नोट वापरणारी प्रमुख संदर्भ शैली कोणती आहे इतिहास आणि बिझनेस या क्षेत्रामध्ये, तर यासाठी शिकागो शैली प्रामुख्याने वापरली जाते. प्रबंधाच्या किंवा प्रकरणाच्या अगदी शेवटी वापरली जाणारी पूरक माहिती, मोठी कोष्टके किंवा प्रश्नावली कुठे जोडली जातात, तर ती परिशिष्टामध्ये जोडली जातात. मुख्य आशयामध्ये देताना त्या मुख्य आशयाची लांबी वाढू शकते आणि म्हणून ती परिशिष्टामध्ये दिली जाते. प्रबंधाच्या संदर्भ सूचीमध्ये स्रोतांची मांडणी सामान्यतः कोणत्या क्रमाने केली जाते, तर उत्तर आहे सी, लेखकाच्या नावाच्या वर्णक्रमानुसार म्हणजे अल्फाबेटिकली. अग्रवाल असेल तर ए वरून त्यांचं सुरुवात होईल, ए पासून सुरुवात होऊन A to Z या क्रमाने त्या संदर्भांची लिस्ट ही लेखकाच्या आडनावानुसारच्या पहिल्या अक्षरानुसार केलं जातं. संशोधनात रेफरन्स आणि बिब्लिओग्राफी म्हणजे संदर्भ आणि संदर्भ ग्रंथ यामधील मुख्य फरक कोणता, तर उत्तर आहे बी, रेफरन्स म्हणजे फक्त प्रत्यक्ष सायटेशनसाठी केलेले स्रोत असतात, ज्याचा प्रत्यक्ष त्यातला कॉन्टेंट काहीतरी आपल्या संशोधनामध्ये वापरलेला असेल तो रेफरन्स आहे. आणि बिब्लिओग्राफीमध्ये फक्त वाचलेले पण त्याच्यातला प्रत्यक्ष स्रोत हा कुठेही त्यातलं कोट केलेलं नाही आहे, तसं टाईप केलेलं नाही, ते सर्व बिब्लिओग्राफीमध्ये येत असतात. संदर्भ लिहिताना वापरल्या जाणाऱ्या ETAL डॉट या लॅटिन संक्षेपाचा ॲब्रिव्हिएशनचा नेमका अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो आणि इतर, हा त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा एखाद्या पुस्तकाच्या शेवटी अनेक लेखक असतात, सामान्यतः 3 किंवा पेक्षा जास्त लेखक असतात, तेव्हा पहिल्या लेखकाच्या आडनावापुढे ETAL डॉट असे लिहिले जाते, म्हणजे मराठीत आणि इतर असे लिहिले जाते. तळटीप किंवा फुटनोट लिहित असताना लागोपाठच्या पुढील संदर्भासाठी तसेच किंवा वरील प्रमाणेच हा अर्थ दर्शवण्यासाठी कोणता लॅटिन शब्द वापरतात, उत्तर आहे बरोबर सी, आयबिड चा वापर केला जातो. या आयबिड डॉटचा वापर एकाच पुस्तकाचा किंवा संदर्भ स्रोताचा सलग दुसऱ्यांदा इतर कोणत्याही संदर्भाशिवाय व्यत्ययाशिवाय देण्यासाठी केला जातो, म्हणजे परत परत पुनरावृत्ती करण्याची गरज नसते. प्रश्न 15, जेव्हा एखाद्या पूर्वी उल्लेख केलेल्या स्रोताचा संदर्भ पुन्हा द्यायचा असतो परंतु त्या दरम्यान इतर लेखकांचे संदर्भ येऊन गेलेले असतात, तेव्हा कोणता संक्षेप वापरतात, तेव्हा उत्तर आहे बी, OP.CIT चा वापर केला जातो. याचा अर्थ म्हणजे पूर्वी उल्लेख केलेल्या कार्यात आणि इतर लेखकांच्या संदर्भांच्या व्यत्ययानुसार जुन्या संदर्भाची पुनरावृत्ती करताना हे वापरतात. शोधनिबंध किंवा प्रबंधाच्या छपाईसाठी प्रिंटिंगसाठी मानक आंतरराष्ट्रीय कागदाचा आकार काय असतो, तर आंतरराष्ट्रीय कागदाचा आकार हा A4 केला जातो. पेज सेटिंग हे बहुतेक शोधनिबंध असो किंवा संशोधन असो सगळीकडे A4 साईजचा पेपर हा प्रमाणित मानला जातो. प्रश्न क्रमांक 17, प्रबंध लेखनासाठी वापरला जाणारा हँगिंग इंडेंटेशन चा नेमका अर्थ काय होतो, सर्व ओळीत एकसारखं सरकवणे, तर याचा अर्थ बी आहे. संदर्भ सूचीतील पहिली ओळ डावीकडे सरकत राहते आणि पुढील सर्व ओळी त्याच्या आत सरकतात. समजा या ठिकाणी जर ही इंडेंट आपल्याला करायची असेल तर पहिली ओळ इथून सुरुवात होईल आणि दुसरी या त पासून सुरुवात होईल, तिसरी या च पासून सुरुवात होईल. म्हणजे पहिली जी ओळ आहे ती पुढे आलेली दिसते आणि त्याच्या पुढील ज्या सलग ओळी असतात त्या मात्र थोड्या मागे सरकलेल्या असतात आणि त्यावेळेस पुढचा संदर्भ येईल त्याची सुद्धा पहिली ओळ पुढे आलेली असते. त्याच्या सलग आशय असेल तर मग त्यातल्या बाकीचा जो आशय तो त्याच्या दुसरी तिसरी ओळ ही थोडी मागे सरकलेली असते, ती थोडी उजवीकडे सरकलेली असते. 18, संशोधन प्रबंधात स्टाईल मॅन्युअल शैली पुस्तिका वापरण्याचा प्राथमिक हेतू काय असतो, तर याचं उत्तर आहे बी, संपूर्ण लेखनात शीर्षकांमध्ये संदर्भ पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि एकसारखापणा आणण्यासाठी
या स्टाईल्स वापरले जातात. कोणते स्टाईल मॅन्युअल असो, AP असो, ML असो, याचा मुख्य हेतू संपूर्ण प्रबंधात फॉर्मॅटिंग आणि संदर्भाची रचना एकसारखी ठेवण्यासाठी असतो. आणि वेगवेगळ्या भागातील जरी संशोधक असतील तरी त्यांनी सुद्धा जर संदर्भ बघितले तर त्यांना सुद्धा लक्षात येईल की कसे वाचावं. सिस्टीम असल्यामुळे स्थळ, काळ, प्रदेश वेगवेगळा असला तरी सुद्धा सगळ्या संशोधकांना त्या संशयाचा अर्थ हा व्यवस्थित कळत असतो. प्रश्न 19. APS 7व्या आवृत्तीनुसार 7th एडिशन संदर्भ सूचींमध्ये जर्नलच्या नावाचे फॉर्मॅटिंग कसे केले जाते. APA असं अधूनमधून त्यांचे एडिशन नवीन काही बदल असेल तर ते लॉन्च करत असतात, त्याला एडिशन असं म्हणतात. पहिला आहे, सेकंड आहे, थोडे काही बदल त्यांना असं वाटलं APAला, या संस्थेला, तर ते बदल करून लॉन्च करत असतात आणि मग त्याला नाव असतं 7th एडिशन. तर आता सध्या 7th एडिशन जरी लॉन्च केली त्याच्या संदर्भातील हा प्रश्न आहे की यामध्ये जर्नलच्या नावाचे फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने असते. तर याचं उत्तर आहे B. जर्नलचं जे नाव असेल म्हणजे आर्टिकलचं नाव आणि जर्नलचं नाव जे असेल त्याच्या जर्नलचं नाव हे इटॅलिक्समध्ये म्हणजे तिरकं लिहिलेलं असतं. प्रश्न 20. DOIचं पूर्ण अर्थ, पूर्ण नाव, फुल फॉर्म काय आहे जो आधुनिक काळात डिजिटल शोध निबंधांना संदर्भ देण्यासाठी अनिवार्य मानला जातो. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी पेपर पब्लिकेशनला गेलात तर तिथे बघा सूचना लिहिली त्या वेबसाईटवर की या शोध निबंधासाठी स्वतंत्र DOI दिला जाईल. तर त्याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ उत्तर बरोबर येईल. त्याचं फुल फॉर्म आहे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. हा एक विशिष्ट नंबर असतो एका विशिष्ट सांख्यिकी आणि तांत्रिक भाषेत लिहिलेला. हा इंटरनेटवरील प्रत्येक शोधनिबंधाला दिला जाणारा एक कायमस्वरूपी युनिक डिजिटल कोड आहे किंवा लिंक आहे, ज्यामुळे तो पेपर कधी शोधता येतो. ती कॉपी पेस्ट केली की आपल्याला त्या आधारे तो पेपर शोधता येतो. प्रश्न 21. खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर संदर्भाचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जात नाही. सायटेशनसाठी कोणतं साहित्य वापरलं जात नाही. तर उत्तर आहे D. SPSS हे स्टॅटिस्टिकल पॅकेज आहे, ते संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी वापरलं जातं. बाकीवरचे जे 3 सॉफ्टवेअर आहेत ते रेफरन्सिंगसाठी वापरतात. 22. प्रबंधाच्या मुख्य भागातील ओळींमधील अंतर सामान्यतः किती असणे मानक मानलं जातं, स्टँडर्ड मानलं जातं. तर प्रामुख्याने याचं उत्तर बरोबर B आहे. काही बऱ्याचदा याचं उत्तर 1.5 असतं किंवा 2.0 असतं. PhDच्या संदर्भात बऱ्याचदा 2.0 हे सर्वत्र मानक हे मानलं जातं. वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी म्हणजे सायन्स आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील संशोधनांमध्ये क्रमांकावर आधारित नंबर्ड सायटेशन स्टाईल असणारी प्रमुख संदर्भ शैली कोणती आहे. ही जी प्रमुख शैली आहे ती C आहे. IEEE शैली ही वैज्ञानिक आणि अभियांत्रिकीमध्ये वापरलं जातं. ती आहे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स शैलीमध्ये मजकुराच्या शेवटी कंसामध्ये 1 आणि 2 असे चौकटीत क्रमांक दिलेले असतात. ती IEEE शैली आहे. प्रश्न क्रमांक 24. शोधनिबंधाच्या संरचनेत कीवर्ड, मुख्य शब्द जोडण्याचा मुख्य फायदा काय असतो. याचा मुख्य फायदा असतो उत्तर B आहे. कीवर्ड्स हा शब्द इंटरनेट वापरल्यांना सगळ्यांना माहिती असेल की इंटरनेटवरील आणि डेटाबेस म्हणजे शोध क्षमता वाढवणे यासाठी असतं. म्हणजे गुगलमध्ये विशिष्ट शोधनिबंधामध्ये कीवर्डमध्ये दिलेला शब्द जर कोणी दुसरीकडे गुगलमध्ये सर्च केला तर तो संबंधित शोधनिबंध त्या शोध करणाऱ्याला, तो गुगल सर्च करणाऱ्याला तो दिसेल. त्यासाठी हे कीवर्ड दिलेले असतात, द्यायचे असतात. प्रश्न क्रमांक 25. प्रबंधाच्या प्रारंभिक भागात जोडले जाणारे ऋणनिर्देश म्हणजे ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय असते. याचं उत्तर आहे उत्तर B. संशोधन कार्यात मदत करणाऱ्या व्यक्ती, मार्गदर्शक आणि संस्थांचे औपचारिक आभार मानण्याची याचा मुख्य हेतू असतो. प्रश्न क्रमांक 26. पीअर रिव्ह्यूड जर्नल म्हणजे काय. याचं उत्तर आहे B. असे जर्नल ज्यात संशोधनाचा दर्जा तपासण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तपासून मग छापले जाते. म्हणजे एक प्रत्येक जर्नलकडे एक टीम असते जे रिव्ह्यूवरची टीम असते. रिव्ह्यूवर सुद्धा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात, त्या क्षेत्रात काम करणारे असतात. कोणताही शोधनिबंध आल्यानंतर तो शोधनिबंध काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 5 अशा एक्सपर्टला पाठवले जातात. मग ते एक्सपर्ट त्यांचं मत देतात. काही वेळास ते त्याच्यामध्ये बदल सुचवतात. मग ते जर्नल कडून संबंधित संशोधकाकडे ते येतं जर त्यामध्ये काही बदल असतील तर, आणि ते बदल करून पुन्हा पाठवले जातात. आणि मग त्यानंतर शोधनिबंध हा प्रकाशनासाठी मान्य केला जातो. याला रिव्ह्यूइंग प्रोसेस म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. प्रबंधाच्या पानांच्या डाव्या बाजूला लेफ्ट मार्जिन उजव्या बाजूच्या तुलनेत जास्त जागा का सोडली जाते. याचं कारण आहे B.
प्रबंधाच्या बाइंडिंगसाठी जी बाइंडिंगमध्ये जागा जाणार असते, म्हणून मग त्या ठिकाणी जास्त जागा सोडणं आवश्यक असते. त्या मानाने उजवीकडे कमी असतं, म्हणजे साधारणतः 1.5 जर असेल लेफ्टकडे तर उजवीकडे 1 असेल. 28 खालीलपैकी कोणता घटक शोधनिबंधाच्या शेवटच्या भागात रेफरन्सच्या अंतर्गत दिला जाऊ शकत नाही? याचं उत्तर आहे बी, वाचलेला मजकूर. पण मजकुरात कुठेही उल्लेख न केलेली पुस्तके ही रेफरन्समध्ये येऊ शकत नाही. ही कशात येणार आहेत? ही बिब्लिओग्राफीमध्ये येणार आहे. टुराबियन स्टाईल ही प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या संदर्भ शैलीचे संक्षिप्त आणि विद्यार्थ्यांसाठी सोपे केलेले रूप आहे? याचं उत्तर आहे सी, शिकागो शैली. ती थोडी अजून सोपी करण्यास केलेली आहे. तर केट टुराबियन यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शिकागो शैली सोपी करून मांडली आहे, म्हणून याला शिकागो किंवा टुराबियन स्टाईल असेही म्हणतात. आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, प्रबंध लेखनात वापरल्या जाणाऱ्या प्लॅगरिझम रिपोर्ट साहित्याच्या चौर्य तपासणीचा अहवाल हा प्रबंधात कुठे दिला जातो? तर याचं उत्तर आहे बी, प्रबंधाच्या अगदी सुरुवातीला प्रारंभिक भागामध्ये सर्टिफिकेट आणि प्रिलिमिनरी सेक्शन जिथे असो, जिथे मार्गदर्शकांचं प्रमाणपत्र असतं, संशोधकाचं डिक्लरेशन असतं, ऋणनिर्देश असतात, त्याच्यानंतर हा जो प्लॅगरिझम रिपोर्ट आहे तो त्यामध्ये जोडलेला असतो. अशा रीतीने या व्हिडिओमधून आपण 30 प्रश्नांचा सराव केलेला आहे. आपल्याला व्हिडिओला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि आपली नेटशीटची तयारी करणाऱ्या बाकी मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा.